शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायक प्रसंग मी सांगणार आहे. अहो, महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला बरं? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू कोणत्या गडावर झाला बरं? रायगड. आता शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय, हे दोन्ही शब्द मिळून एक शब्द तयार होतो. त्या शब्दाचे नाव म्हणजे शिवराय. अहो, रायगडावरती एक मंदिर आहे, ते म्हणजे महादेवाचं मंदिर. तुम्ही कधी त्याला लांबून बघा, तुम्हाला ते मस्जिदीसारखं दिसेल, पण आत गेल्यावर तुम्हाला पिंड बघायला मिळते. अहो, का बरं असं? का कधी प्रश्न पडलाय? बाहेरून मस्जिदीसारखं दिसतं आणि आत गेल्यावर पिंड. अहो, हे महाराजांचं स्ट्रक्चर होतं. मी असेल किंवा नसेल, मी असलो किंवा नसलो, आणि नसल्यानंतरही रायगडावरती जेव्हा जेव्हा आक्रमण होतील तेव्हा तेव्हा रायगडाची प्रत्येक वास्तू जळली तरी या मंदिरातल्या पिंडेला हात लागता कामा नये, म्हणून महाराजांनी मस्जिदीसारखा आकार दिला. अहो, ज्यांनी साक्षात महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय? 18 पगड 12 बलुतेदार माणसं राजा सोबत आहेत. राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसतोय, राजा आपल्या सोबत तलवार चालवतोय, राजा आपल्या सोबत गणित कापतोय, राजा आपल्या सोबत चटणी भाकरी गरीबाची खातोय. ही कल्पनाच एवढी मोठी आहे की उगाच 12 बलुतेदार माणसांनी या माणसासाठी स्वतःचे जीव दिले नसते. अहो, पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. त्या झुकेगा नाही साला डायलॉग बघितल्यावर इथल्या पोरांना जरा बरं वाटलं, पण पोरांना लक्षात ठेवा, त्या डायलॉग मधील तो पुष्पा तुमचा आदर्श असेल की नाही मला माहिती नाही, पण तो वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले एक एक बुबुळ काढून त्या राजाने रक्ताचा अभिषेक या मातीला घातला आणि औरंगजेबासमोर उमारून औरंगजेबाला झुकेगा नाही साला म्हणत त्याला त्याची औकात दाखवली. ते सरदार संभाजी राजे आपले आदर्श असायला पाहिजे. अहो, महाराजांनी जंगलाबाहेर 2 पोरं उभी केलती आणि त्यांना सांगितलं की बाबा, बाहेरून जर कोणी अनोळखी व्यक्ती येताना दिसेल तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा, म्हणजे आम्ही हातातल्या तलवारा फेकू आणि मुलांना विटीदांडूचं प्रशिक्षण देऊ, कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आत स्वराज्याची गाठ बांधली जाते. एका वेळी बाहेरून भोरशी नाईकाचे नायकाला बघितल्यावर पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. नाईक आत गेले, महाराजांना भेटले, महाराजांना म्हणाले, महाराज, एक संधी द्या महाराज तुमच्यासाठी काम करायला. महाराज म्हणतात, काय करतोस रे तू? महाराज, मी वेषांतर करतो, असं करतो. माझ्यासारखं वेषांतर अखंड मावळ्यात कोणी करत नाही. महाराज, तुमच्या गुप्तचर यंत्रामध्ये या शेतकऱ्याच्या पोराला घ्याल का महाराज? महाराज, तुम्ही जिथं जिथं जाल तिथे जाण्याच्या अगोदर तिथली सगळी माहिती काढून आणणारा हा भरजी नाईक राहील. महाराज म्हणतात, जा, काही दिवसानंतर तुला बोलवून घेतो. नाईक जायला निघतात, 2-4 पावलं पुढे जातात, परत माघारी येतात आणि महाराजांना म्हणतात, महाराज, जंगलाबाहेर जे तुम्ही 2 पोरं उभी केलती त्यांना सांगा की मोर या दिसात वरडत नसत्यात म्हणून. हेच वाक्य महाराजांनी नायकांचं ऐकलं आणि त्यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. अहो, शास्त्रकाराची बोट छाटली हे सगळ्यांना माहितीये, पण ताईंनो लक्षात ठेवा, शास्त्रकाराची जेव्हा बोट छाटली तेव्हा शास्त्रखान सगळीकडे धावत आणि पळत होता. तेव्हा शास्त्रखानाजवळ त्याची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर, हुजूर, वो नराधार सिबा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला म्हणतो, ए पगली तुम चुप कर, ए पगली तुम चुप कर, ए पगली, ये सिबा किसी की उंगलियां काट सकता है, ये सिबा किसी की उंगलियां
नाक काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सिवा कभी किसी औरत या लड़की पर कभी हाथ तो नहीं डाल सकता. अहो औरंगजेब बोलता झाला, ए अरे क्या हुआ? हुजूर, ऐसा योद्धा मैंने आज तक नहीं देखा. सच में संभाजी मान गए. और डोळे काढले, हात कापले, जीभ निघता निघत नव्हती आणि जिभेवर वार केला सपकन. जगदंब जगदंब. आबासाहेब, डोळे मिटून घेतो. तुमचा छावा तुमच्या आज भेटीला येतो. लई वार झाले आबासाहेब. हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचा भगवा आयुष्यभर फडकत राहील. समाज लक्षात ठेवेल. छावा चुकला नाही कोणासमोर आबासाहेब. तेवढ्यात औरंगजेब बोलता झाला, देखो इसका जज्बा. हमने आंखें निकाल ली, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. सुनो, हमने जुबान काट दी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. सुनो, सच में छावा है शेर का, सच में छावा. धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. आणि हिंदू धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असैव अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा कोई भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे. जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने. हमने कहा था हम नमक है महाराज, तुम नमक नहीं चंदन हो कवि. तुम तिलक हमारे माथे का. कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई. जनमानस के धूप रहोगे, चमक चमकती धूप रहोगे. प्रसन्न है माता जगदम्बा, ओ छत्रपति, ओ सजर संभा. हम नमक है महाराज, तुम नमक नहीं चंदन हो कवि. तुम तिलक हमारे माथे का. हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. अहो, तू धनगर आहेस नाही विचारलं, तू बौद्ध आहेस नाही विचारलं. विचारलं तू हिंदू आहेस का, तू भारतीय आहेस का. अहो बघा ना, मारतानाही आपला धर्म आणि आपला देश विचारला जातो, तर कुठल्या जातीत अडकून बसलो आपण. अहो बंद करा उत्तप्पात, थांबवा आपला घात. सामर्थ्य न जावे व्यर्थ, काहीसा अर्थ येऊ द्या रे. हा देश आपला, याचे भान जराशे राहू द्या रे. हा देश आपला, याचे भान जराशे राहू द्या रे. धन्यवाद.